प्रिय भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्ति के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नामाचे सप्रेम नमस्कार। आज की दिन 31 डिसेंबर 2025 बुधवार। अल्फा आणि ओमेगा। मी अल्फा आणि ओमेगा आगे आरंभ आणि शेवट, पहिला आणि शेवट। प्रकटीकरण 22 अध्याय 13 वचन। वर्षाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रेमाने आपले नेतृत्व करणाऱ्या प्रभूचे आपण मनापासून आभार मानूया आणि त्यांची स्तुती करूया। त्याने आपल्याला केवळ मार्गदर्शनाची केली नाही, तर ज्याने कधी खाली क्रूस उचलला होता त्या खांद्यावर आपल्याला वागून नेले। जसे गरुड आपल्या बिल्लांना पंखावर उचलून आकाशात उडतो, तसेच प्रभूने केलेले महिने आणि दिवस सुरक्षितपणे आपल्याला पार करून नेले। तो अल्फा आहे आणि तिचे ओमेगा आहे। तो पहिला आहे आणि तो शेवट आहे। तो 1 जानेवारीचा प्रभू आहे आणि 31 डिसेंबरवागी प्रभू आहे। ग्रीक भाषेत अल्फा ही पहिले अक्षर आहे आणि ओमेगा ही शेवटचे अक्षर आहे। पहिल्या आणि शेवटच्या मधील प्रत्येक अक्षर, प्रत्येक शब्द आणि प्रत्येक उच्चार हे सर्व त्यांचे आहेत। उत्पत्ती तो आरंभ आहे आणि प्रकटीकरणात तो शेवट आहे। अल्फा म्हणून त्याने सर्व काही निर्माण केले। ओमेगा म्हणून तो गौरवत सदैव राज्य करतो। तो अल्फा म्हणून आरंभ करतो आणि ओमेगा म्हणून पूर्णत्वास नेतो। ही सत्यता देवाची परिपूर्णतेचे आणि पूर्णताचे दर्शन घडवते। यहूदी रुबी म्हणत असेल, जर तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रभूचे आज्ञा पालन केले, तर तो आम्हाला डोक्यापासून पायापर्यंत आशीर्वाद देईल। तुम्ही शेपूट नव्हे तर डोके व्हाल, फक्त वर असाल, खाली नाही, की त्यांची प्रतिज्ञा तो पूर्ण करील। बायबल म्हणते, ज्याने तुमच्यात चांगले काम आरंभिले आहे, तो येशू ख्रिस्ताची दिवसापर्यंत ते पूर्ण करील। फिलिप्पिकर 1 अध्याय 6 वचन। आणि पुन्हा तो कार्य न्यायाने पूर्ण करील व ते लवकर समाप्त करील, कारण प्रभू पृथ्वीवर आपले कार्य सक्षमपणे पूर्ण करील। रोमकारस 9 अध्याय 28 वचन। इस्रायली लोक मिस्रातून बाहेर आले तेव्हा प्रभूने त्यांनी चांगली सुरुवात दिली। तो त्यांची अल्फा होता। त्यांनी प्रेमाने त्यांना 40 वर्ष वलावटातून नेले आणि शेवटी त्यांचे ओमेगा त्याने दूत व मत बघणाऱ्या देशाचे वारस दिला। त्यांचेप्रमाणे ज्याने तुमचे धारण आरंभिले, तो विश्वासाने तुम्हाला मार्गदर्शन करील आणि सुरक्षितपणे स्वर्गीय कानांमध्ये येईल। हा कोण आहे जो आरंभी आहे आणि शेवटकी दो असा आहे, ज्याच्या दिवसांना आरंभ नाही आणि ज्याची जीवनाला अंत नाही। प्रभूचे अस्तित्व कधी सुरू झाले हे कोणीही ठरवू शकत नाही, कारण तो सदैव आहे। जगाच्या पायापरणापूर्वीपासून जो होता, जो आहे आणि जो येणार आहे, तो आनंददेव आहे। जग नष्ट झाले तरी सदैव टिकणारा। स्वतःविषयी येशू म्हणतो, मी सनातनापासून, आरंभीपासून पृथ्वी अस्तित्व येण्यापूर्वी स्थापन झालो। नीतिसूत्र 8 अध्याय 23 वचन। प्रिय देवाचे लेकरा, हा ना बदलणारा प्रभू अल्फा आणि ओमेगा वर्षांच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुझ्या सोबत असो आणि सदैव आपल्या स्थिर उपस्थितीने तुला वेढून ठेवा। अधिक म्हणण्यासाठी वचन। तो मला म्हणाला, पूर्ण झाले। मी अल्फा आणि ओमेगा, आरंभ आणि शेवट आहे। जो दगाणलेला आहे त्याला मी जीवनाचे पाण्याची झऱ्यातून विनामूल्य देईन। प्रकटीकरण 21 अध्याय 6 वचन। आजचे बायबल वाचन सकाळी मलाकी 1 अध्याय से 4 अध्याय, संध्याकाळी प्रकटीकरण 22 अध्याय। धन्यवाद।